वेळ लागतो, पण चांगल्याचं नेहमी चांगलं होतं आणि वाईटाचं नेहमी वाईट होतं. कोणाला कधी फसवून, धोका देऊन, दुःख देऊन, विश्वासघात करून खूप खुश आनंदी होत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब हा न चुकता होतोच, फक्त वेळ लागतो. देवाच्या दारी प्रत्यक्षात कारणं वेगळी असतात, कारण नियतीचा नियम आहे, जे दुसऱ्याला द्याल ते दुपटीने भोगावं लागतं. मग ते चांगलं असो किंवा वाईट, ते फिरून येणार. दुसऱ्यावर जळू नका. दुसऱ्याची झालेली प्रगती पाहून मन दुःखी करून विचार करू नका. आपल्या घरात राहून आपलंच अन्न खाऊन दुसऱ्यावर जळायला आपण का आपली ऊर्जा ह्या प्रकारे वाया घालवायची? आयुष्यात एक गोष्ट विसरू नका, कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी 99% कष्ट मेहनत करावी लागते, तर 1% नशीब लागतं. त्या व्यक्तीने ते केलेलं असतं आणि जो करतो म्हणून त्याला ते मिळतं. दुसऱ्याचा विचार करून आपली ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा आपणही मेहनत करावी. एक जो प्रामाणिक राहतो, लोक त्याची किंमत शून्य समजतात. या उलट गोड बोलून खोटं बोलणारे, चतुर लबाडी करणारे असे लोक खूप लोकप्रिय असतात. पण सत्य हे कटू असले तरी ते कधी पराजित होत नाही. एक दिवस ते नक्की बाहेर येतं, म्हणून थोडं थांबून घ्या, दिवस तुमचाही येईल. चतुर, फसवणूक, लबाडी करणाऱ्यांची चादर ही अखूड असते. तोंडावर घेतली की पाय उघडे पडतात, पायावर घेतली की तोंड उघडे पडते. नशिबाला कधीही दोष देऊ नका, कारण आपल्या नशिबात तेच घडतं जे ईश्वर मान्य आहे. देवाच्या मर्जीपुढे आपलं काहीच चालत नाही. जे झालं ते चांगल्यासाठीच झालं आणि जे होईल ते देखील चांगल्यासाठीच होईल, हे लक्षात ठेवा. जीवनात फक्त आपले कर्म चांगले ठेवा, बाकी देवावर विश्वास ठेवा. एक संधी हुकली तर देव अजून दुसरे रस्ते आपल्या पुढे ठेवतो. फक्त आपणास ते ओळखता यायला हवे. आपल्या जीवनात पैसा सर्व काही आहे, हा आपला गैरसमज आहे. पैसा फक्त आपल्या गरजा पूर्ण करू शकतो, पण आपलं मन मोकळं करायला पैसा नाही तर आपली माणसं सोबत लागतात. भूक लागली तर अन्नाऐवजी पैसा खाता येत नाही, आणि पैसा आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न आपण खाऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीला योग्य ती किंमत द्या. माणसाने माणसाला जपलं पाहिजे, कारण पैसा माणसाला सुखाची झोप येऊ देत नाही, हे नक्की लक्षात ठेवा. आपण वेळेनुसार सकारात्मक बदल करायला हवे. आपल्याला मिळालेले सुख अगदी सहज मिळालेले नसते, त्यामुळे आपल्या वाईट दिवसांचा लघुपट कधीही विसरायचा नसतो. आपल्या परिस्थितीची आपणास लाज वाटू नये. तुटलेली चप्पल आणि शिळी भाकर याचा कधीही अपमान करू नका, कारण एकेकाळी याच शिळ्या भाकरीने आपल्या पोटाची भूक शांत केली होती, आणि याच तुटलेल्या चपलेने आपल्या पायांना चक्के आणि काट्यापासून सुरक्षित ठेवले होते. म्हणून नसेल तर लाजू नका आणि जास्त मिळाले तर माजू नका. निघून गेलेल्या लोकांसाठी का रडत बसावं? त्यांना जायचं होतं म्हणून ते निघून जातात. त्यांच्यामुळे आपण का मनात झुरत बसावं? आपल्यासोबत असलेल्या माणसांची काळजी घ्या, त्यांना जपा, कारण नशिबात असेल तर गेलेले परत येतं आणि नशिबात नसेल तर आलेलं निघून जातं. म्हणून जे आहे ते सांभाळायला शिका. आयुष्यात येणारी माणसं झाडांच्या अवयवांसारखी असतात. काही फांद्यांसारखी, जास्त जोर दिला की तुटणारी. काही पानांसारखी, अर्ध्यावर साथ सोडून जाणारी. काही काट्यांसारखी, सोबत अजून टोचत राहणारी. काही मुळांसारखी, शेवटपर्यंत साथ देणारी.